हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळं? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा भरायचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज. संपूर्ण अर्ज मी इथं भरून तुमच्या समोर इथं सादर करत आहे. तुम्ही बघून तुमचा अर्ज पण भरू शकता. आणि तुम्ही अर्ज आपला चांगल्या प्रकारे असा भरून घ्यायचा आणि आपल्या तिथं अंगणवाडी का सेविका, ग्रामसेवक, ग्राहक सेवा सेतू केंद्र व आपल्या हाताने आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता अर्ज भरून. तर कशा प्रकारे हा फॉर्म भरून घ्यायचा आपल्याला, त्याला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं. चला सुरू करूया व्हिडिओला. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलेचं पूर्ण नाव टाकायचं इथं, जसं मी टाकलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर पहिलेचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं, ॲड्रेस मराठीमध्ये. ओके. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे तुमचं लग्नाच्या आधी जे नाव होतं, तुमच्या आई वडिलांचं जे नाव होतं ना, ते नाव इथं पूर्ण टाकायचं, वडिलांच्या घरचं नाव. ओके ओके, अशा प्रकारे. त्याच्यानंतर ना महिलेचे लग्नानंतरचे नाव, तर लग्नानंतरचे नाव परत इथे टाकून द्यायचे. तुम्हाला लग्नानंतर जे नाव आहे ते टाकून द्यायचे आपल्याला, अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिनांक, जन्मदिनांक टाकायचा, दिनांक, महिना, वर्ष, जसं दिनांक, महिना व वर्ष अशा प्रकारे आपल्याला टाकून द्यायचं. ओके. त्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला पुढे 3 नंबरमध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. ओके. ते इथं आपल्या कॉलनीचं नाव टाकायचं आहे अगोदर, कॉलनीचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपला तालुका आणि जिल्हा अशा प्रकारे असं टाकून द्यायचं आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपला 4 नंबरला जे जन्माचे ठिकाण टाकून द्यायचं. आपला जन्म कुठं झालेला आहे तिथं आपल्याला माहिती असतं बरोबर. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकून द्यायचं इथं. त्यानंतर आपलं गाव आणि शहर, म्हणजे आपलं जे गाव आहे, आपण त्या जिल्ह्यामध्ये ज्या गावात असतो त्या गावाचं नाव टाकायचं इथं. त्यानंतर इथं लिहिलं गेलेले ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिका, आपण या तिघांपैकी कोणत्या याच्यामध्ये येतो तर आपण टाकून घ्यायचं. इथं मी नगरपालिका टाकलेलं आहे, नगरपालिकामध्ये येतं. ओके. तुम्ही ग्रामपंचायत व नगरपंचायत पण टाकू शकता. ओके. यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा इथं, जसा पिनकोड टाकून द्यायचा. आपल्या गावाचा जो पिनकोड असतो, पोस्ट कोड, तो कोड टाकून द्यायचा आपल्याला इथं. आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक, मोबाईल क्रमांक जो आहे, जी महिला इथं फॉर्म भरत असेल त्या महिलेचाच मोबाईल क्रमांक टाकायचा. जर कोणाच्या घरचा नंबर टाकायचा नाही, कोणाचा आपला स्वतःचा नंबर टाकायचा आहे, कारण की जेव्हा तुम्हाला जेणेकरून तुम्हाला संपर्क होऊ शकेल. ओके. अशा प्रकारे. नंतर तुमचा संपूर्ण आधार क्रमांक टाकायचा इथं, आधार क्रमांक पण टाकून घ्यायचा पूर्णपणे. ओके. त्याच्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे लाभ घेत आहात का, तर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेमध्ये लाभ घेतात आहे का, ते आपल्याला होय नाही करायचं असतं. तर मी इथं कोणताच लाभ नाही घेत नाहीये असं लिहिलेलं इथं. ज्यांचा लाभ नाही घेत असं त्यांना टिक करून द्यायची खालीच्यावर, म्हणजे आपण लाभ नसल्याचा इथं दर महिना इथं डॅश करून द्यायचं. ओके. अशा प्रकारे. तर विवाहित स्थिती, तर विवाहित स्थितीमध्ये इथं 5 ऑप्शन दिले त्यांनी. विवाहित, 2 नंबरला घटस्फोटित, 3 नंबरला विधवा, 4 नंबरला परित्यक्ता का, आणि 5 नंबर निराधार. यापैकी तुम्ही ज्यामध्ये येत असाल त्यामध्ये इथं लिहून घ्यायचं आपल्याला. इथं मी विवाहित लिहिलं अशा प्रकारे. ओके. अर्जदाराचे बँक खाते असल्याचे तपशील, आता अर्जदाराचे बँक खाते असल्याचे तपशील आपल्याला चांगल्या प्रकारे भरून घ्यायचं. 1 नंबरला जे इथं, तर बँकेचे पूर्ण नाव, तर बँकेचे पूर्ण नाव मी इथं टाकलेलं, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र. ओके. त्याच्यानंतर बँकदाराचे खातेदाराचे नाव इथं पूर्ण टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबरला लिहिलं इथं बँक खाते क्रमांक, आपल्या बँकेचा जो अकाउंट नंबर असतो, तो अकाउंट नंबरला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला तो बँकेचा जो आयएफसी कोड असतो, तो आयएफसी कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आयएफसी कोड तुम्हाला कुठे भेटणार, आयएफसी कोड हा बँकेचं जे पासबुक असतं ना, त्या पासबुक लिहिलेला असतो आयएफएससी कोड, येऊन तुम्हाला तो भेटून देणार आयएफएससी कोड. ओके. तर पासबुकवर आपल्या पासवर्ड बघून घ्यायचं आहे आणि ॲज इट इजच भरून घ्यायचं आहे. बँकेत जाऊन तुम्ही पण विचारू शकता, तुमच्या बँकेत खातं असतं तिथे तुम्हाला भेटून देणार आयएफएससी कोड. ओके. त्यानंतर आपला आधार क्रमांक खात्याला जोडला आहे का, तर इथं आपल्याला येस करून द्यायचं, नसलं तर नो करून द्यायचं, आणि जे खोडून टाकायचं एक ऑप्शन करतो अशा प्रकारे. ओके. त्यानंतर इथं नारी शक्ती प्रकार, तर आता हा फॉर्म तुम्ही भरून घेतल्यानंतर कोणाकडून भरताय आणि कोणाकडे जमा करणार आहे त्यासाठी असतो. इथं ऑप्शन दिलेले अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला. तर अशा प्रकारे तुम्हाला 7 ऑप्शन इथं दिलेले आहे. तुम्ही हा फॉर्म कोणाकडून भरून घेतच आहे त्याचं नाव त्याच्याकडून टिक करून घ्यायची. ओके. आणि कोणाकडून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार, तर मी इथं स्वतः फॉर्म भरणार, तिथं सामान्य महिला, इथं सामान्य महिलेकडून पण आपण करू शकतो. आपल्या स्वतः कधी भरायचं असलं आपल्याला सामान्य महिला करू शकतो, आपल्याला टिक करून घ्यायचं. ओके. त्यानंतर आपल्याला 12 नंबर लिहायचे, खाली सर्व कागदपत्रांची प्रतीची सादर अपलोड करणे. सगळं आपल्याला डॉक्युमेंटची सगळ्यांची झेरॉक्स लागणार आहे. त्याचे काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला आपण बघू शकता, याच्या मागे आपल्याला सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. ओके.
त्याच्यानंतर आपल्याला 1 नंबरला आधार कार्ड, त्याच्यानंतरला 2 नंबरला अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र, 3 नंबरला उत्पन्न प्रमाणपत्र, 4 नंबरला अर्जदाराचे हमीपत्र, आधार कार्ड असणार तुमच्याकडे, जन्म दाखला तुमच्याकडे असणारच आहे, उत्पन्न दाखला ऑनलाईन आपल्याला काढून घ्यायचे, नसेल तर आपल्याला रेशन कार्ड पण चालणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र, आपल्याला हमीपत्र पण भेटून जाणार आहे, ते पण तिथं भरून घ्यायचं आहे. हमीपत्र तर हेच आहे. ओके. हमीपत्र म्हणजे हेच हमीपत्र आहे. ओके. अर्जदाराचे हमीपत्र हेच हमीपत्र खाली इथं. ओके. त्याच्यानंतर बँक पासबुक ची झेरॉक्स द्यायची आपल्याला तिथून, अर्जदाराचा एक फोटो. अशा प्रकारे आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे सोबत, फॉर्म धरून या फॉर्म सोबत असून. अशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे की अर्जदाराने सदर अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर अंगणवाडी या केंद्रात पण जमा करू शकतात, नाहीतर तुम्हाला वाटेल त्याच्याकडे तुम्ही देऊ शकता, याच्यापैकी कोणाकडून पण भरू शकता. अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये इथं बघून घ्यायचं, हे नीट वाचून घ्यायचं पहिले आधी. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं इथं की मी घोषित करते की अशी खून करा, की आता इथे लिहिलं गेलेलं म्हणजे आपल्या बरोबरची अशी खून करायची, बरोबरची. ओके. तर इथं अशा प्रकारे आपल्याला करायचं, माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, तर बरोबर इथं आपल्याला टिक करून द्यायचं. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकदार नाही, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरत नाही, तर आपल्याला टिक करून द्यायचे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कटांची कर्मचारी म्हणून सरकारी विभाग व उपक्रम मंडळ व भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि सेवानिवृत्तीनंतर मी निवृत्ती वेतन घेत नाही, अशा प्रकारे टिकवून द्यायची. त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक नियोजनाला लाभ घेतला नाही. ओके. तर आपण लाभ घेतला नसेल तर इथं आपल्याला क्लिक करून द्यायचं. या डब्यामध्ये सगळ्यांना आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथं लिहिलं गेलेलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान व माजी खासदार आमदार नाही, तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आमदार खासदार नसेल तुम्हाला टिक करून द्यायचं. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाने अध्यक्ष व उपाध्यक्ष संचालकाचा सदस्य नाहीत, अशा आपल्याला आता आपल्या त्यात कोणी नसेल तर राज्य सरकारमध्ये, भारत सरकारमध्ये बोर्ड उपक्रमामध्ये आपल्याला टिक करून द्यायची. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही, त्यावेळेस आपल्याला टिक करून द्यायचं. 5 एकरपेक्षा कमी शेती असेल त्यांनी. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणीकृत नाही, 4 चाकी वाहन नसेल तर फोरलं ट्रॅक्टर वगैरे, ट्रॅक्टर असला तर ट्रॅक्टर चालणार आहे, अशा प्रकारे. तसं इथं वाचून घ्यायचं. मी वरील प्रमाणे घोषित करते की, त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संबंधित पोर्टलच्या ऍपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीकरण सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा इतर OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रामाणिक करण्यासाठी माझ्या आधार क्रमांक वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचे लाभ प्राप्त करण्यास उद्देशात अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांचे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे. नंतर आपल्याला अर्जदाराची सही करू द्यायची, म्हणजे ज्या महिलेचा फॉर्म असेल त्या महिलेची इथे सही करून टाकायची. त्यानंतर आपल्याला खाली यायचे, नोट वाचून घ्यायची. इथं उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यासाठी आहे. ओके. त्यानंतर 2 नंबरला इथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रतिष्ठा झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व WhatsApp द्वारे आपल्याला पाठवण्यात येईल. तर म्हणजे आपलं ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला ही पावती भेटणार इथं फाडून, नाही तर व्हॉट्सअपमध्ये आपल्याला ते ऑनलाईन अर्ज SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याला माहिती पडेल की आपला अर्ज भरलेला आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलेले अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती देण्यात यावी. ज्यांच्याकडून तुम्ही अर्ज भरून घेसाल त्यांच्याकडून पावती आपल्याला इथून फाडून घ्यायची. इथून दिलेलं पण इथून असं फाडून घ्यायचंय. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अर्जाची पावती तुम्हाला फाडून देतील ते. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाची नोंद क्रमांक
तर तुम्हाला इथे क्रमांक ते लिहून देणार असतील, त्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरत असताना स्वतः भरत असताना तुम्हाला क्रमांक येईल, अशा प्रकारे क्रमांक येईल आणि त्याचा आहे क्रमांक आहे, त्यांच्याकडून तुम्ही अर्ज भरून घेतलेला त्याची इथे सही घेऊन घ्यायची. ओके, आणि तुम्ही पावती फाडून घेऊन घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. तेवढंच आपल्याला करायचं आहे, साधा सोपा अर्ज आहे. त्याच्यानंतर इथे अर्ज भरून त्यांच्याकडून पावती घेऊन घ्यायची एवढी, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर. ओके, अशा प्रकारे आपण अर्ज भरू शकतात. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवायचं आहे, आणि तुमच्या आपल्या आई बहिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा. आपल्या घरादारांमध्ये सगळीकडे व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म वगैरे कसे भरायचे त्याबद्दल. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असे नवीन डेलीचे मी न्यूज GR वगैरे बघत असतो आणि टाकत असतो व्हिडिओ, तुम्हाला त्याची माहिती भेटो. त्याकरिता आपण बेल आयकॉन बी प्रेस करून ठेवा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. थँक्यू.